वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग मेष म्हणजेच एरिस राशीच्या लोकांसाठी असणार आहे। सो तुम्हाला जे काय गायडन्स हवा असेल तुमच्या लाईफ रिलेटेड, जे काय प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफ रिलेटेड चालू आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काहीतरी गायडन्स भेटेल। ह्या कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे। सो जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला या रीडिंगमधून गायडन्स भेटेल। 3 पाईल असणार आहेत, तुम्हाला पाईल चूज करायचे आहेत। पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3 आणि एक एक करून मी पाईल जे आहे ते क्लॅरिफाय करणार आहे। तुमच्या एनर्जीज एक्सचेंज करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मी या व्हिडिओमधून देऊ शकते। ज्यांनी पाईल 1 चूज केलं होतं सो त्यांच्यासाठी मी इथे गायडन्स हा आहे की तुम्ही लोक कुठे ना कुठे तुमच्या स्वतःच्या पॉवर ज्या आहेत ना तर तुम्ही विसरत चाललाय। म्हणजे तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही आहे। स्वतःला लाईफमध्ये काय गरज आहे, स्वतः आपण किती लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो, ह्या गोष्टींकडे तुमचं लक्ष सध्या तुमच्या लाईफमध्ये नाही आहे। तर मला इथे असं दिसतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप जास्त कॅपेबल आहात। मोस्टली जर पाईल 1 सिलेक्ट केलेलं आहे तर मी ते बघू शकते की खूप जास्त मेल एनर्जी आहे आणि तुम्ही लोक आहे ना लाईफमध्ये खूप कॅपेबल आहात सगळ्या गोष्टी करण्यासाठी। बट प्रॉब्लेम आहे की तुम्ही स्वतःच्या पॉवर ज्या आहेत ना ते तुम्हाला रिअलाइजच होत नाही आहेत। तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला ॲक्शन्स घ्यायचे नाही आहेत। असं तुमच्या लाईफमध्ये आता काहीतरी घडतं आहे आणि मोस्टली इन पास्ट असं होत होतं की तुम्ही चुकीच्या रस्त्यावरच जात होता। जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या की आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी किती डबल फेस आहेत पण तुम्ही तरी तिथे जात होता। तर येणाऱ्या टाईममध्ये मी बघते की तुम्हाला क्लॅरिटी दिसेल आणि तुम्ही चांगल्या रस्त्यावरती जाल। सो ज्यांनी पाईल 2 सिलेक्ट केलं होतं त्यांच्यासाठी मला इथे हे येतं की मेसेज येतं की तुम्ही लोक फक्त बसून विचार करताय पण कुठल्या गोष्टींवरती डिसिजन्सच घेत नाही आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, जे घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आत्ता सध्या तुमच्या लाईफमध्ये। फक्त प्लॅनिंग करून काय होत नाही, त्याच्यावरती ॲक्शनसुद्धा घेणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण प्रत्येकजण हा विचार करतो, ॲक्शन्स घेतल्यानंतरच सगळ्या गोष्टी रिॲलिटीमध्ये होत असतात। आणि तुम्हाला दुसरी गोष्ट ही सांगण्यात आली की ती गोष्ट तेव्हा सक्सेस होईल जेव्हा तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल करायला शिकाल। कारण जर तुम्हाला कोणी चुकीचं काही बोललं तर तुम्हाला त्या गोष्टी सहन होत नाही आणि मग तुम्हाला असं म्हणजे एकदम तुम्ही ॲक्शन घ्यायच्या मोडमध्ये जाता। तर त्या गोष्टीवरती तुमचा कंट्रोल असणं खूप जास्त गरजेचं आहे। तरच तुम्ही जे काय प्लॅन करताय त्याच गोष्टी तुम्ही एक्झिक्यूट करू शकता तुमच्या रिअल लाईफमध्ये। फक्त थोडंसं रागावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तुम्हाला। हाच मेसेज तुमच्यासाठी इथे मला दिसत आहे। आता आपण पाईल 3 साठी रीडिंग घेऊयात। पाईल 3 साठी मी इथे बघू शकते की तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या पार्टनरपासून खूप जास्त डिसअपॉइंटेड आहात। म्हणजे काय होतं की तुमच्याकडे तुम्ही जे एक्सपेक्ट करता तुमच्या पार्टनरकडून ते कुठे ना कुठे तुमच्या पार्टनरला तुमच्यासाठी करता येत नाही आहे किंवा तो करतो पण तुम्ही त्यामध्ये खुश नाही आहेत। सो कार्ड्स आधी तर हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ते त्यांच्या साईडून पूर्ण प्रयत्न करतात। सो त्यांच्या लाईफमध्ये तुम्हाला ज्या गोष्टींनी हर्ट होतं ना त्या गोष्टी जरा साईडला ठेवा आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये किती बेटर गोष्टी आहेत किंवा समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी किती गोष्टी चांगल्या करतो त्या गोष्टींवरती नोटीस करा, त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि बघा की तुमचं रिलेशनशिप हे ऑलरेडी किती ब्युटिफुल आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टींचे चुका शोधणं गरजेचं नाही आहे। इट्स नॉट नेसेसरी की लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला मनासारखी हवी तशीच होईल। काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध पण होत असतात आणि समोरचा व्यक्ती नेहमी आपल्या मनाप्रमाणे नाही वागू शकत। सो